नमस्कार, ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. असेच सरकारी नोकरीची नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा. आज UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी भरती निघालेली आहे. सदर भरतीचे एकूण पदसंख्या 457 जागा आहेत. परीक्षेचे नाव आहे इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026. पदाचे नाव आहे सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणी 1, मेकॅनिकल इंजिनिअरिंग श्रेणी 2, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग श्रेणी 3 व इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी 4 अशा एकूण 474 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. सदर भरतीची शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे. जर तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण असाल तर असे सर्व विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सदर भरतीसाठी वयोमर्यादा ही 1 जानेवारी 2026 रोजी, ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्षाचे उमेदवार अर्ज करू शकतात व आरक्षणानुसार SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे व OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आलेली आहे. नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. सदर भरतीसाठी अर्ज करत असताना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही जनरल OBC साठी ₹200 आहे व SC ST PWD व महिलांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारण्यात आलेली नाही आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6च्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे. साधारणतः या परीक्षेची पूर्व परीक्षा ही 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. जर तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला मुख्य परीक्षेला बसता येणार आहे व मुख्य परीक्षेला झाल्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होणार आहे व त्याच्यानंतर तुम्हाला फायनली UPSC मार्फत सिलेक्शन होणार आहे व तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही अधिकारी म्हणून रुजू होऊ शकता. सदर भरतीची सविस्तर माहिती ही खाली दिलेली जाहिरात PDF आहे. drive.google.file या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भरतीविषयी माहिती आहे ती पूर्णपणे तुम्ही वाचूनच अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला upsconline.nic.in या वेबसाईटला प्रथमतः जायचं आहे. तिथं तुम्हाला प्रथमतः लॉगिन रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन ID पासवर्ड प्राप्त होईल. तो घेऊन तुम्ही लॉगिन करायचं आहे व पूर्णपणे फॉर्म फिलअप करून तुमचे साईन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे व एक्झाम फी पेड करून तुम्हाला सविस्तर फॉर्म सबमिट करायचा आहे व सबमिट केल्यानंतर भविष्यासाठी त्याची एक प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्याकडे ठेवायची आहे व तुमचा लॉगिन पासवर्ड एका ठिकाणी लिहून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीट घेण्यात येत असताना अडचण होणार नाही. upsc.gov.in ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट डिपार्टमेंट आहे. ते अधिकारी पदाचे जे पण उमेदवार आहेत त्यांच्याशी रिक्रूट करतात व त्या डिपार्टमेंटला प्रोव्हाइड करतात. सदर भरती ही इंजिनिअरिंग जे पण विद्यार्थी झाले त्यांच्यासाठी खूपच चांगल्या प्रकारची आहे व सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करावेत. सदर व्हिडिओ हा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.